नमस्कार, मी प्रियांका सकट 7/12 किचन रेसिपी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी चुलीवरचं गावरान पद्धतीनं चिकन ग्रेव्ही बनवणार आहे। चिकन ग्रेव्ही साठी लागणारं साहित्य 1 किलो चिकन, घरगुती चटणी, 1 वाटी तेल, कोथिंबीर, खडा मसाला, खोबरं, एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे, 1 वाटी दही, टोमॅटो, 1 कांदा, आलं लसूण, लाल तिखट, हळद, धने पावडर, जिरे, चिकन मसाला, गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ। सगळ्यात अगोदर मी चिकन ग्रेव्ही मसाल्यासाठी 1 कांदा आणि 1 टोमॅटो असा भाजून घेताय चुलीवर, आणि खोबरं अर्धी वाटी खोबरं हे चांगलं भाजून घ्यायचंय। हे चांगलं काळपट होस्तवर भाजून घ्यायचंय। नंतर याची पेस्ट करून घ्यायची आहे। आता हे चांगलं भाजून घेतलेलं आहे। आता लसूण आणि आलं भाजून घेऊया। आलं लसूण आता भाजून घेत आहे। चिकन मी आता चांगलं स्वच्छ धुवून घेत आहे। चिकन आता चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यामधलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे। कांदा, टोमॅटो, खोबरं, आलं लसूण याची चांगली पेस्ट करून घेतलेली आहे। सगळ्यात अगोदर मी एक छानसं मातीचं भांड चुलीवर ठेवत आहे। त्यामध्ये आता 1 वाटी कांदा मी भाजाय टाकत आहे। कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर मी आता चिकनला हळद मीठ लावून मॅरिनेट करून घेणार आहे। 1 चमचा मी हळद टाकत आहे, अर्धा चमचा मीठ टाकत आहे। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटं चांगलं मुरण्यासाठी ठेवायचं। कांदा आता चांगला भाजत आलेला आहे। आता त्यामध्ये मी तेल टाकत आहे। हे चांगलं तेलामध्ये चांगला कांदा भाजून घ्यायचा आहे। आता कांदा आता छान असा लालसर भाजून झालेला आहे। आता त्यामध्ये मी खडा मसाला टाकत आहे। खडा मसाल्यासाठी मी आता 2 वेलची घेतलेल्या आहे, 4-5 लवंगा आणि 4-5 काळी मिरी घेतलेली आहे, आणि 1 तमालपत्र पान आणि 1 दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे। हे चांगलं भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर मी आता कांदा, लसूण, आलं, खोबरं आणि टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे। आता मी हे वाटण भाजून घेतलेलं त्याच्यात टाकत आहे। हे वाटण चांगलं भाजून घ्यायचं आहे। वाटण छानपैकी भाजून घ्यायचं आहे। वाटणाला चांगलं तेल सुटेपर्यंत। त्याच्यामुळे आपल्या ग्रेव्हीला चांगली तरी येणार आहे। मसाला आता आपला चांगला भाजून तयार झालेला आहे। आता त्यामध्ये मी घरगुती लाल तिखट टाकत आहे। 2 चमचे चटणी घेतलेली आहे मी घरगुती। 1 अर्धा चमचा मी हळद टाकत आहे। 2 चमचे मी धना पावडर घेत आहे। 2 चमचे चिकन मसाला घेत आहे।
आणि 1 चमचा गरम मसाला टाकत आहे. 1 चमचा मीठ टाकत आहे. हे सगळं मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं आहे. हा मसाला चांगला शिजून झालेला आहे. आता त्यामध्ये मी मॅरिनेट केलेलं चिकन टाकत आहे. आता हे मॅरिनेट केलेलं मी चिकन टाकत आहे. चिकनला चांगलं परतून घ्यायचंय. चिकन ग्रेव्हीसाठी आता मी 1 तांब्या पाणी गरम करून घेत आहे. चिकन आता मी चांगलं भाजून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये मी दही टाकून घेत आहे. दह्यामुळे चिकनला चांगली चव येते ग्रेव्हीला. चिकन चांगलं शिजण्यासाठी मी त्याच्यावर झाकण ठेवून घेत आहे. चिकन आता चांगलं 10 मिनिटं शिजलेलं आहे. आता त्यामध्ये मी गरम केलेलं पाणी टाकत आहे. झाकण ठेवून याला शिजायला ठेवायचंय. तरीदार अशी आपली चिकनची ग्रेव्ही आता तयार आहे. ही ग्रेव्ही आपण भाकरी सोबत, चपाती सोबत खाऊ शकतो. मस्त तरीदार झणझणीत अशी आमची ग्रेव्ही तयार झालेली आहे. ही ग्रेव्ही आपण भाकरी सोबत, चपाती सोबत सुद्धा खाऊ शकतो. अशाच नवनवीन रेसिपीसाठी आमच्या 712 किचन रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.